निरंजनी आम्ही बांधी येले घर, निराकार निरंतर राहिलोसे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी आपल्या स्वतःच्या घरचा पत्ता सांगितला. आता विषय चालत असताना मी दोन प्रश्न आपल्या समोर प्रस्तावनेमध्ये उपस्थित केले होते. त्यातला पहिला प्रश्न होता कुठं जायचं, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न होता कसं जायचं. त्याच्यातल्या पहिल्या प्रश्नाकरता तुकाराम महाराजांचं ज्ञानशास्त्रीय भूमिकेतलं चरित्र पाहू असं म्हटलं होतं. आणि त्याच्यातला एक विचार आपण असा पाहत होतो की तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज कुठं जायचंय? घरी जायचंय. कोणत्या घरी जायचंय? निरंजनी आम्ही बांधी येले घर, या घरी जायचंय. ज्या घराला आकार नाही, निराकार असलेलं घर, निरवयव असलेलं घर, निर्गुण असलेलं घर. निर्गुण, निराकार, निरवयव ही सगळी लक्षणं ब्रह्मतत्वाची आहे. आणि महाराज सांगतात मला त्या ब्रह्मस्वरूपतेला पोहोचायचं आहे. याचा अर्थ माझी जी मूळ निर्गुण अवस्था आहे तिथं मला पोहोचायचं आहे. कुठं जायचं? निर्गुणाच्या ठिकाणी जायचं. कुठं जायचं या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आता ऐका, दुसरा प्रश्न होता आपला कसं जायचं. निर्गुणाच्या ठिकाणी पोहोचायचं आहे ना, मान्य आहे, पण कसं पोहोचावं लागेल. तुकाराम महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, हे बघ तुझं काय झालंय, तू एकनाथ महाराजांचा हरिपाठ पाठ केला नाही म्हणून तुला हा प्रश्न पडलाय. तो म्हटलं गावात ज्ञानोबाराच्या हरिपाठाला जायला वेळ मिळेना मला, आता बहुतेक हरिपाठ संपत चालले सप्ताहातले आता. तर म्हटलं काय नेमकं आहे. तुकाराम महाराज सांगतात तू नाथ महाराजांना विचार, निर्गुणाच्या ठिकाणी पोहोचायचं असेल तर कसं पोहोचावं लागेल. एकनाथ महाराजांनी त्याला एक उत्तर असं दिलंय, निर्गुणी पावलो सगुणी भजता, विकल्प धरिता जीवा झडे. नाथ महाराजांची स्पष्ट भाषा आहे. निर्गुणी पावलो सगुणी भजता. कुठं जायचंय? निर्गुणाच्या ठिकाणी. निर्गुणाला पोहोच झालो. कसं पोहोच झालो? एकनाथ महाराज सांगतात सगुणी भजता. कळण्याकरता अन्वय असा करा, सगुणी भजता निर्गुणी पावलो. तो विठ्ठल विठ्ठल. सगुणाच्या भजनाने निर्गुणापर्यंत पोहोच झालो. आता ऐका, सगुणाच्या भजनाने निर्गुणापर्यंत पोहोच झालो, याला काही पुरावा आहे का? याला काही पुरावा देता येईल का? विषय माझा सरळ आहे. कुठं जायचं? निर्गुणाच्या ठिकाणी. कसं जायचं? सगुणाच्या भजनाने. थोडक्यात सगुणाच्या भजनाने निर्गुणाच्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे. असा सरळ सरळ या विषयाचा आराखडा आपल्या समोर झाला. पण याला काही पुरावा आहे का? याला पुरावा नाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये दिलेला आहे. अगदी प्रसिद्ध पुरावा आहे. अनेकदा आपण ऐकलेला आहे, महाराजांच्या मुखातूनही आपण ऐकलेला आहे. फक्त त्या पुराव्याला स्पर्श करून पुढे जातो. नाथ महाराजांनी रामायणामध्ये याचा दाखला फार गोड दिला. सगळ्यांना माहीत असलेला विषय आहे. प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले, त्या काळाचा हा विषय आहे. प्रभू रामचंद्र वनवासाला जात असताना प्रभू रामचंद्रांनी केलेली कौसल्याबरोबरचा संवाद, प्रभू रामचंद्रांनी केलेला लक्ष्मणाबरोबरचा संवाद, प्रभू रामचंद्रांनी केलेला सीतेबरोबरचा संवाद, मला असं वाटतं की भावार्थ रामायणामध्ये हे संवाद स्वतंत्र पद्धतीने अभ्यासावे. एवढं अध्यात्म त्याच्यामध्ये सांगितलं. मी सगळे संवाद सांगत नाही, सगळी वेळही घेत नाही. रामचंद्र प्रभू काय बोलतात, प्रभू रामचंद्रांच्या मुखातले काय शब्द आहेत. प्रभू रामचंद्र निघत असताना प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी, लक्ष्मणाच्या बरोबर केलेली चर्चा, सीतेबरोबर केलेली चर्चा. प्रभू रामचंद्रांनी सीतेला सांगावं मी 14 वर्ष वनवासाला निघालोय, जाऊ का? सीतेने विचारलं तुम्ही कोणाला विचारता? कोणाला विचारता? परवानगी कोणाची घ्यायची असते? जे आपल्यापासून भिन्न आहेत त्यांची परवानगी घ्यायची असते. पतीची या मता अनुसरून पतिव्रता, हे जर पत्नीचं व्रत सांगितलेलं असेल तर जिथं जिथं तुम्ही तिथं तिथं मी आहे, त्यामुळे माझी परवानगी घेण्याची गरज नाहीये. लक्ष्मणाला विचारलं, लक्ष्मण खरं तर मला असं वाटतं की रामायणामध्ये ही सगळी जी आहेत, राम आहे, लक्ष्मण आहे, भरत आहे, शत्रुघ्न आहेत, ही जी सगळी नावं सांगितली जातात, ही नावं म्हणून न पाहता या सगळ्यांकडे तत्व म्हणून पाहावं अशी माझी सामान्य माफक अपेक्षा आहे. राम नावाचं एक तत्व आहे, लक्ष्मण नावाचं एक तत्व आहे. एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये याचे सगळे अर्थ फार गोड सांगितलेले आहेत. कौसल्य हे एक सुद्धा तत्व आहे, याचे अर्थ आध्यात्मिक अर्थ खूप छान सांगितलेले आहेत. मी महाराजांकडून अनेकदा कौसल्य शब्दाचा अर्थ ऐकलेला आहे. कुशला हा बुद्धी, यशेचा हा कौसल्य हा. जिची बुद्धी कुशल आहे तिला कौसल्य असं म्हटलं जातं. एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये एका ओळीमध्ये या चौघींच्या व्याख्या सांगितल्या. नाथ महाराजांची भाषा सांगतो आपल्याला. कौसल्याती सद्विद्या, सुमित्राती शुद्ध मेधा, कैकयीती अविद्या, कुविद्या मंथराती पासी. नाथ महाराजांची ओवी कशी पहा. अरे कौसल्य म्हणजे कोण, सुमित्रा म्हणजे कोण, कैकयी म्हणजे कोण आणि मंथरा म्हणजे कोण हे सांगताना नाथ महाराज सांगतात कौसल्या म्हणजे सद्विद्या आहे. विठ्ठल. माझा विषय थोडा तात्विक पद्धतीने आपण मांडत होतो.
मी दोन प्रश्नाला धरून आपल्याला तुकाराम महाराजांच्या एका आध्यात्मिक आणि भक्तिशास्त्रीय चरित्राचा थोडासा परामर्श घेत होतो. मी अनेकदा बाबांचं जे PhDचा ग्रंथ आहे तुकाराम महाराजांचा लोकसंवाद, तो अनेकदा वाचलेला आहे. त्यामुळे त्याच्यातून ह्या सगळ्या भूमिका बाबांनी स्पष्ट केलेल्या आहेत. त्याच भूमिका फक्त माझ्या भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करतोय. बाबांच्याच भूमिका आहे. ज्ञानशास्त्रीय भूमिकेतलं चरित्र तुकाराम महाराजांचं काय आणि भक्तिशास्त्रीय भूमिकेतलं चरित्र काय, याची भूमिका मांडत असताना तुकाराम महाराजांच्या दोन प्रश्नाची उत्तरे या दोन भूमिकेतून आपल्या समोर येणार आहेत. त्यातला पहिला प्रश्न आपला चालला होता कुठं जायचं आहे, आणि दुसरा प्रश्न होता कसं जायचं. कुठं जायचं या प्रश्नाकरता आपण ज्ञानशास्त्रीय भूमिका पाहतोय आणि कसं जायचं या प्रश्नाकरता भक्तिशास्त्रीय भूमिका पाहतोय. या दोन्हीचा समन्वय साधण्याकरता एकनाथ महाराजांनी दिलेलं हरिपाठातलं एक प्रमाण आपण पाहून आलो. निर्गुणी पावलो सगुणी भजता. फक्त त्याला आधार म्हणून एक रामायणातला थोडासा कथा मी आपल्या समोर मांडतोय. आणि त्या कथेचा परामर्श घेत असताना हे रामायणातली सगळी जी काही आहेत ही पात्र न मत पाहता तत्व म्हणून पाहावी. मग कौशल्या काय अर्थ आहे, सुमित्रा मातेचा अर्थ काय, हे सांगताना एकनाथ महाराजांनी दिलेली रामायणातली ओवी मी आपल्या समोर मांडली. कौशल्या ती सद्विद्या, सुमित्रा ती शुद्ध मेधा, कैकेयी ती अविद्या, कुविद्या मंथरा ती पासी. कौशल्या म्हणजे सद्विद्या आहे. सद या शब्दाचा अर्थ ब्रह्मविद्या आहे आणि ब्रह्मविद्या म्हणजे कौशल्य आहे. हे याच्यामध्ये तिळमात्र शंका नाही, कारण ब्रह्मजीच्या पोटामध्ये जन्माला येतं ती ब्रह्मविद्या नाही तर दुसरी कोण आहे. कौशल्या ती सद्विद्या एक. दुसरा मुद्दा सांगतो, सुमित्रा ती शुद्ध मेधा. सुमित्रा मातेचं वर्णन करत असताना शुद्ध मेधा या शब्दाचा अर्थ आहे बुद्धी. व्यापक बुद्धीची जी आहे ती सुमित्रा म्हणून सांगितलं. शुद्ध बुद्धीची जी आहे ती सुमित्रा म्हणून सांगितलं. मी तर अनेकदा असं सांगत असतो, लक्ष्मणजी काय आहेत हे कळण्याकरता सुमित्रा माता अगोदर कळाली पाहिजे, त्याच्याशिवाय लक्ष्मणजी कळणार नाहीत आम्हाला. सुमित्रा ती शुद्ध मेधा. कैकेयी बद्दल बोलत असताना एकनाथ महाराजांनी फार वेदांताच्या दृष्टीने एक शब्द ठेवला, कैकेयी ती अविद्या. कैकेयी बद्दल बोलत असताना नाथ महाराज सांगतात, अरे कैकेयी म्हणजे कोण आहे, अविद्या आहे. ही अविद्या म्हणजे नेमकं काय. वेदांतामध्ये हा शब्द अनेकदा येतो. अविद्या, या अविद्याला शब्दाला दुसरा शब्द जोडून दिला जातो अज्ञान. यालाच माया असं म्हटलं जातं. हे काय आहे नेमकं, अविद्या म्हणजे तरी नेमकं काय आहे, हे अज्ञान म्हणजे तरी नेमकं काय आहे, अज्ञान शब्दाचा अर्थ नेमकं काय करावा. तत्वज्ञानाने केलेला अर्थ चित्सुकी नावाच्या ग्रंथामध्ये एक अर्थ सांगितला जातो, अनादि भावरूपत्वे सती ज्ञानबाध्यत्वम अज्ञानत्वम. जे अनादि आहे, भावरूप आहे, ज्ञानाने बाध्य आहे, त्याला अज्ञान म्हणा. नाही हे आपल्या लक्षात येणार, मी दुसऱ्या भाषेत सांगतो आपल्याला. जे विकल्प ज्ञान आहे त्याला अज्ञान म्हणा. जाऊ द्या, आणखीन सोपं बोलतो, जे विपरीत ज्ञान आहे त्याला अज्ञान म्हणा. रज्जू सर्पाचा दृष्टांत तुकाराम महाराजांनी याला दिलाय. विपरीत ज्ञान त्याला अज्ञान म्हणा. जाऊ द्या, आणखीन सोपं सांगतो. अज्ञान या शब्दातला अ बाजूला जर काढला तर अ आणि ज्ञान याचा अर्थ करताना जे अपूर्ण ज्ञान आहे त्याला अज्ञान म्हणा. जे अपूर्ण ज्ञान आहे, मी उदाहरण देतो आपल्याला. गुलाबाचं फुल तुमच्याही हातात आहे आणि गुलाबाचं फुल माझ्याही हातात आहे. गुलाबाच्या फुलाचा सुगंध तुम्हाला जाणवायला लागला, गुलाबाच्या फुलाचे काटे मला टोचायला लागले. मी म्हणायला लागलो गुलाबाचं फुल काटेरी आहे, तुम्ही म्हणायला लागला गुलाबाचं फुल सुगंधी आहे. ऐका, तुम्ही म्हणता गुलाबाचं फुल सुगंधी आहे आणि मी म्हणतो गुलाबाचं फुल काटेरी आहे. वस्तुतः पाहायला गेलं तर गुलाबाचं फुल सुगंधी आहे आणि काटेरी आहे. त्याला काटेही आहेत आणि सुगंधही आहे. पण तुम्ही म्हणता फक्त सुगंधी आहे आणि मी म्हणतो फक्त काटेरी आहे. मी माझंच खरं म्हणतो, तुम्ही तुमचंच खरं म्हणता. मी काटेरी गुलाबाचं फुल काटेरी आहे एवढंच खरं म्हणतो, तुम्ही गुलाबाचं फुल सुगंधी आहे एवढंच खरं म्हणता. तुम्ही तुमचं सोडत नाही, मी माझं सोडत नाही. मी माझंच खरं म्हणायला लागलो, तुम्ही तुमचंच खरं म्हणायला लागला. या अपूर्ण ज्ञानालाच म्हणायचं अज्ञान. नाही कळालं, मी दुसरं आणखीन उदाहरण देतो, अगदी सोपं उदाहरण देतो. कीर्तन झाल्यानंतर लोक आम्हाला भेटतात आणि म्हणतात, महाराज फार गोड कीर्तन झालं, छान झालं. आम्हालाही बरं वाटतं, म्हणजे तुम्ही म्हणावं असं नाही, पण बरं वाटतं हे सांगतो, आम्हाला बरं वाटतं. नाही महाराज, काही तर लोक फार गमतीचे बोलतात. नाही महाराज, असं कीर्तन अख्ख्या सप्त्यात झालं नाही. हे बहुतेक सगळ्या महाराजाला बोलतात बरं का, मलाच बोलतात त्याच्यातला नाही. काही माणसं ठरलेलीच असतात. आम्हाला आनंद वाटतो. एकाने सांगितलं, महाराज तुमच्या फार लक्षात राहतो, तुम्ही मगापासून आम्ही 1 तास 2 तास तुमचं कीर्तन ऐकलं. तुम्ही वेगवेगळ्या वेदांतातल्या प्रक्रिया सांगितल्या, काही ज्ञानेश्वरीतल्या ओव्या दिल्या, काही तुकाराम महाराजांची प्रमाणं दिली, काही नाथ भागवतातल्या ओव्या दिल्या. तुम्ही वेगवेगळे असं देत गेला. तुमच्या किती लक्षात राहतं असं तुमचं म्हणणं आहे. तुमचं म्हणणं असं आहे की महाराजांच्या सगळं लक्षात राहतं असं तुमचं म्हणणं आहे. महाराजांच्या किती लक्षात राहतं? 2 तास न कोणालाही विचारता न पाहता अस्खलित मराठीमध्ये वेगवेगळे संदर्भ देऊन महाराज बोलतात. म्हणून तुमचं म्हणणं असं आहे की महाराजांच्या सगळं लक्षात राहतं. बरोबर आहे. तुम्ही असं म्हणता की महाराजांच्या सर्व लक्षात राहतं.
मी इकडे कीर्तनाला येताना घरून निघताना मी म्हटलं, बायकोला म्हटलं, अगं माझं उपरणं कुठं आहे? ती म्हटली, तुमच्या काहीच लक्षात राहत नाही. उदाहरण संपलं. हे ढोक महाराज हे आमच्या बाबतीतलं बोलतोय, म्हणजे हे मी घेऊनच आलोय. नाही असं नाही, म्हणजे असं म्हणून घेऊनच आलोय. आहे का नाही परिस्थिती बघा. तुम्ही म्हणता महाराजांच्या सगळं लक्षात राहतं आणि ती म्हणते यांच्या काहीच लक्षात राहत नाही. ती तिचंच खरं म्हणते, तुम्ही तुमचंच खरं म्हणता. या अपूर्ण ज्ञानालाच म्हणायचं अज्ञान. विठ्ठल विठ्ठल मी हे सगळे आपल्याला ज्या एक एक भूमिका सांगायला लागलोय, अज्ञान शब्दाचा विस्तार करताना याचं कारणच होतं, मला नाथ महाराजांची रामायणातली ओवी सांगताना कैकई ती अविद्या याचा विस्तार करायचा होता. कैकई ती अविद्या. कैकई बद्दल बोलत असताना अविद्या असा शब्द नाथ महाराजांनी ठेवला. आमचे गुरुजी वैकुंठवासी भाऊ असं म्हणायचे पाठामध्ये असताना, जर आपल्याला असं सांगता आलं नाही तर म्हणाय, कुणी जर विचारलं अविद्या अविद्या म्हणजे काय, त्याला सांगावं रामायणातली कैकई वाच म्हणजे कळेल. आणि जर रामायणामध्ये कुणी विचारलं कैकई म्हणजे काय, त्याला सांगावं वेदांतातली अविद्या कळून घे म्हणजे कळेल तुला. असा दोन्हीकडून कधी कधी गमतीने ते बोलायचे. ही कैकई आणि अविद्या, मला याचा विस्तार किंवा त्याचा जास्त वेळ घालवायची नाही, पण मला एकच वाक्य आपल्याला सांगायचं आहे. कैकई हे नाव तरी कोणाला, आता असं जर कैकई आहे असं म्हटलं तर कोणाला आवडतं का? मी जाऊ द्या, त्याच्या पुढचं विचारतो आपल्याला. आपल्या नाशिक शहरामध्ये एकतरी कैकई नावाची बाई आहे का? दाखवा मला, जिचं नाव कैकई आहे का सांगा. नाशिकमध्ये जाऊ द्या, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही फिरा, कैकई नावाची एकतरी बाई सापडेल का? देशामध्ये फिरा, कैकई नावाची एकतरी बाई सापडेल का? हा, कैकईच्या स्वभावाच्या सापडतील, ती गोष्ट नाही, ते कंसातलं आहे, ते बोलता येणार नाही आपल्याला. पण कैकई हे नाव सुद्धा आपल्याला घ्यावंसं वाटत नाहीये. कैकई ती अविद्या. आणि पुढे बोलताना एकनाथ महाराज सांगतात, मंथरा कुविद्या मंथरा ती पासी. या मंथरेबद्दल बोलताना कुविद्या असा शब्द वापरला. खरं तर स्वतंत्र पद्धतीने मंथरा पाहावी लागेल, काय आहे ती मंथरा. या मंथरेला कुविद्या म्हणायचं कारण काय? मला पुढे आणखीन एक ओवीला फक्त मी सुरुवात करतो, मी जास्त बोलत नाही त्याच्यावर, पण मला त्याचा अर्थ मी कधीतरी महाराजांना, दोन्ही बाबांना मी विचारणारच आहे त्याच्याबद्दल. कारण त्या ओवीच अशी गमतीची नाथ महाराजांनी दिली. कौसल्या ती सद्विद्या, सुमित्रा ती शुद्ध मेधा, कैकई ती अविद्या, कुविद्या मंथरा ती पासी. आणि पुढे बोलताना नाथ महाराज सांगतात, कुविद्या क्षोभवोनी अविद्येसी. या अविद्येमध्ये क्षोभ झालेला नाहीये, अविद्या अविद्याच आहे, पण या अविद्येमध्ये क्षोभ करण्याचं काम कुविद्येने केलं, म्हणजे मंथरेने कैकईच्या मनामध्ये क्षोभ निर्माण केला. मान्य आहे, मंथरेने कैकईच्या मनामध्ये क्षोभ का निर्माण केला, कसा निर्माण केला, याची रामायणाने दिलेली कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण तत्वज्ञानाच्या कसोटीवर मला एक वाक्य एवढं बोलायचं होतं की ही कुविद्या क्षोभोनी अविद्येची, म्हणजे या अविद्येमध्ये क्षोभ करण्याचं काम कुविद्या करते. मग नेमकं अविद्येपासून कुविद्येचा जन्म आहे का कुविद्याच अविद्येला जन्माला घालते आहे? विठ्ठल वेदांताचे अनेक प्रश्न याच्यावर निर्माण होण्यासारखे आहेत आणि त्याची उत्तरं तत्वज्ञानाचा अभ्यास करत असताना सापडूनही जातील, महाराज देतीलही. मला बोलायचा मुद्दा एवढाच होता की याच्या पुढचा मला विचार मांडायचा आहे. रामचंद्र प्रभू ही सगळी तत्व वनवासाला जात असताना राम लक्ष्मण सीता तिघही एका त्या रथामध्ये बसले. रथ बाहेर पडला, करुण प्रसंग सगळा सांगितला जातो. बाहेर पडल्यानंतरचा माझा मुद्दा इथं येतोय. मी एकनाथ महाराजांचं हरिपाठातलं प्रमाण आपल्याला दिलं होतं, ते प्रमाण विसरू नका. निर्गुणी पावलो सगुणी भजता, इथून हे सगळं चाललंय. सगुणी भजता निर्गुणी पावलो, हे तिघही त्या रथामध्ये बसले आणि रथ अयोध्येच्या बाहेर पडल्यानंतर सगळे अयोध्यावासीय त्या रथाच्या पाठीमागे निघाले. आणि अयोध्यावासीय रथाच्या पाठीमागे निघाल्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर प्रभू रामचंद्र खाली उतरतात आणि सगळ्या अयोध्यावासियांना विचारतात, तुम्ही का माझ्या मागे यायला लागलात? माझा आता प्रश्न हित आहे, ऐका. तुम्ही माझ्या मागे काय यायला लागलात आणि माझ्या मागे येण्याने तुम्हाला काय मिळणार आहे आणि काय भीती वाटत नाहीये का माझ्या बरोबर यायला? असे दोन प्रश्न प्रभू रामचंद्रांनी विचारले. माझ्या बरोबर येण्याने काय मिळणार आहे? एक. आणि माझ्या बरोबर वनवासाला येताना भीती वाटत नाहीये का? दोन. असे दोन प्रश्न प्रभू रामचंद्रांनी अयोध्यावासियांना विचारले. त्याचं उत्तर एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये फार गोड दिलंय. ऐका नाथ महाराजांची ओवी. नाथ महाराज उत्तर असं देतात, त्या सगळ्या अयोध्यावासियांनी प्रभू रामचंद्रांना सांगितलं, प्रभू तुमच्या बरोबर येण्याने काय मिळणार आहे हा तुमचा प्रश्न आहे ना, आणि तुमच्या बरोबर वनवासाला येताना भीती वाटत नाहीये का हा दुसरा प्रश्न आहे ना. ऐका म्हटले, श्रीरामा तुझी या संगती आम्ही पावो ब्रह्मनिश्चिती, वनवास तो बापोडा किती भय निश्चिती आम्हा नाही. भावार्थ रामायण आम्हाला असं सांगतं, श्रीरामा तुझी या संगती
आम्ही पावो ब्रह्मनिश्चिती. माझा मुद्दा इथंच आहे. आता मी एकनाथ महाराजांच्या हरिपाठातलं प्रमाण आपल्याला असं देत होतो, निर्गुणी पावलो सगुणी भजता. कळण्याकरता फक्त असं बघा, सगुणी भजता निर्गुणी पावलो. आता ऐका, सगुणी भजता निर्गुणी पावलो. एकनाथ महाराज हरिपाठामध्ये म्हणतात सगुणी भजता निर्गुणी पावलो. तेच एकनाथ महाराज भावार्थ रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांच्या संबंधाने अयोध्यावासियांच्या मुखामध्ये ओवी देतात, श्रीरामा तुझी या संगती आम्ही पावो ब्रह्मनिश्चिती. सगुणी भजता निर्गुणी पावलो म्हणजे श्रीरामा तुझी या संगती आम्ही पावो ब्रह्मनिश्चिती. सगुणी भजता म्हणजे श्रीरामा तुझी या संगती, निर्गुणी पावलो म्हणजे आम्ही पावो ब्रह्मनिश्चिती. विठ्ठल आणखीन एक आपल्याला तुकाराम महाराजांचं याच्यावर प्रमाण पाहायचं झालं तर मला असं वाटतं, सगुणी भजता निर्गुणी पावलो एक, श्रीरामा तुझी या संगती आम्ही पावो ब्रह्मनिश्चिती दोन, आणि सगळ्यांच्या ऐकण्यातलं पाठातलं प्रमाण आहे मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची तीन. आता ऐका, सगुणी भजता निर्गुणी पावलो, सगुणी भजता निर्गुणी पावलो याचाच अनुवाद आहे श्रीरामा तुझी या संगती आम्ही पावो ब्रह्मनिश्चिती, आणि याचाच विस्तार आहे मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. याचा अर्थ नामाने नामीपर्यंत पोहोचता येतं, नामाने मोक्षापर्यंत जाता येतं, सगुणाने निर्गुणापर्यंत जाता येतं. कुठं जायचं आहे निर्गुणाच्या ठिकाणी, कसं जायचं आहे सगुणाच्या भजनाने. या दोन्ही प्रश्नाची उत्तरं तुकाराम महाराजांच्या दोन्ही चरित्रातून दिसून येतात. पहिलं चरित्र होतं ज्ञानशास्त्रीय, कुठं जायचं निर्गुणाच्या ठिकाणी. दुसरं चरित्र आहे भक्तिशास्त्रीय, कसं जायचं सगुणाच्या भजनाने. तुकाराम महाराज सांगतात, माझा विषय आता दुसरा राहिला नाही, विषय येतो त्यांचा झाला नारायण किंवा दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. कधीही पहा तुकाराम महाराज अखंड भजन करत राहतात. तुकाराम महाराजांच्या बद्दल जुने फड परंपरेतले कीर्तनकार चरित्र सांगताना असं सांगायचे, आम्ही लहानपणी अनेकदा देहूकर महाराजांच्या फडाचा महाराजांना बाबांना चांगला अनुभव आहे, भास्कर महाराजांच्या फडाचा अनुभव आहे, किंवा आम्ही बोधले महाराजांच्या फड परंपरेमध्ये आमच्या वडिलांच्या मुखातून मी अनेकदा चरित्र ऐकलं की ज्यावेळेस तुकाराम महाराज भजनाला निघायचे, घरातून बाहेर पडल्यानंतर ते काही सांगून जात नव्हते. कधी भंडारा डोंगरावर जायचं, कधी भामचंद्र डोंगरावर जायचं, कधी गोरडेश्वरावर जायचं. त्यांच्या पायाखालची माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. हे चरित्र आपल्याकडे सांगितलं जात असे. आमचे वडील गुरुरे दादा एक वाक्य फार गोड सांगत असे. काय झालं म्हणे, तुकाराम महाराज भजनाला गेल्यानंतर जिजाई पाठीमागून भाकरी घेऊन जायची. जिजाईचं चरित्र सांगताना लोक म्हणतात जिजाई भांडकुदळ होती, क्रोधिष्ट होती. पण मला एकच युक्तिवाद सांगायचा आहे, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची बायको होण्याचं भाग्य ज्या स्त्रीला लाभलं ती स्त्री सामान्य असेल का एवढा विचार करा. जगद्गुरु तुकोबारांची बायको व्हायचं आहे ते काही सामान्य आहे का? जिजाईचा अधिकार फार मोठा. काटा काढण्याच्या का निमित्ताने होईना, पण भगवंतानी जिच्या पायाला हात लावावा ती स्त्री सामान्य नाहीये. जिजाईचा अधिकार मोठा. जिजाईनी तिथं जायचं, जिथं असतील तिथं तुकाराम महाराजांना शोधायचं. ऐका, चालू असलेलं भजन बंद करायचं, आपण आणलेली भाकरी तुकाराम महाराजांना खाऊ घालायची, आणि जेव घातल्यानंतर मग म्हणायचं आता करा भजन. जीव घालायचं आणि मग म्हणायचं आता करा भजन. आमचे वडील गुरुरे दादा एक असं वाक्य सांगत असतात बाबा, ते असं सांगत असतात की तुकाराम महाराजांची जिजाई तुकाराम महाराजांना जीव घालायची भजना करता जीव घालणारी ती जिजाई, आणि जेवणा करता भजन करायला लावणारी आमची जिजाई, असं ते म्हणत असत. मी म्हणून म्हटलं, हात जोडून म्हणतो, तुम्ही माझ्याकडे रागाने बघू नका. आमच्या वडिलांच्या मुखातले वाक्य आहेत आणि आमच्या दादांचे शब्द ढोक महाराजांना बाबांना चांगले माहित आहेत. ते असं म्हणत असत. जाऊ द्या, संत नवती जगा मानसा त्यासारखे म्हणायचं, ते याच्याकरता म्हणायचं. मला मुद्दा पुढे बोलायचा आहे. कुठं जायचं निर्गुणाच्या ठिकाणी, कसं जायचं सगुणाच्या भजनाने. तुकाराम महाराज सांगतात, अखंड भगवंताच्या भजनाने तुकाराम महाराजांचा प्रवास सुरू होता. एकाने तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज कुठं जायचं हे कळालं, कसं जायचं हे कळालं, पण ज्या नामाच्या माध्यमातून ज्या नामीपर्यंत पोहोचायचं आहे, प्रश्न ऐका, ज्या साधनातून ज्या साध्यापर्यंत पोहोचायचं आहे ते साधन आम्हाला कळालं पाहिजे ना. साधनाचं स्वरूप कळाल्याशिवाय माणूस साधन करण्याकरता तयार होत नसतो. नामाच्या माध्यमातून नामीपर्यंत पोहोचण्याकरता ते नाम नेमकं कसं आहे हे आम्हाला कळालं पाहिजे. ते सत्य आहे का साच आहे का, नेमकं चांगलं आहे का वाईट आहे का, खरं आहे का खोटं आहे, काय नेमकं सोपं आहे का अवघड आहे, काहीतरी नामाबद्दल स्वरूप सांगा.
भगवंताचं नाम व्यापक आहे म्हणून परिच्छेद नाही, आणि भगवंताचं नाम भावरूप आहे म्हणून अभाव नाही. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. आता प्रत्येकाला प्रमाण ओव्या देता येण्यासारखे नाही असं नाही. भगवंताचं नाम एक आहे. जिथं एक असतं तिथं कोणताही भेद नाही. भेद होण्याकरता दोन लागतं, द्वैत लागतं. जिथं जिथं दोन आहे तिथं तिथं भेद आहे. पण भगवंताचं नाम एकच आहे. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पण एक तत्व नाम दृढ धरी मना हरीशी करुणा येईल तुझी. ज्ञानोबा हरिपाठामध्ये आम्हाला स्पष्ट सांगतात भगवंताचं नाम एक आहे, नाम व्यापक आहे, भावरूप आहे म्हणून त्याला सत्य म्हणा असा वेदांताच्या दृष्टीने विचार करता येण्यासारखा आहे. एक विचार. दुसरा विचार सांगतो. ज्ञानोबा आम्हाला असं सांगतात की ज्याचा कधी नाश होत नाही त्याला सत्य म्हणा. ऐका आता, ज्याचा कधीही नाश होत नाही त्याला सत्य म्हणा. ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग असा आहे, शरीर आटे संपत्ती आटे हरिनाम नाटे ते बरवे. ज्ञानोबा बोलतात शरीराचा नाश होणार आहे, संपत्तीचा नाश होणार आहे, हरिनाम भगवंताचं नाम मात्र कधीही नाश नाही. मी आपल्याला साधा प्रश्न विचारतो, रामकृष्ण हरी या शब्दाचा कधी नाश झालाय का? पहा बरं, जाऊ द्या, आणखीन दुसरं बोलतो. रामकृष्ण हरी या शब्दाचा कधी कंटाळा तरी आला का? पोला जाऊ दे, आणखीन बोलतो. सुंदर ते ध्यान उभी बिटीवरी हा अभंग जवळजवळ बसलेल्यापैकी सगळ्यांचा पाठ आहे. ज्यांना संप्रदायाची दीक्षा नाही अशा लोकांचा सुद्धा ऐकून का होईना पण पाठ आहे. सगळ्यांचा अभंग पाठ आहे. आता ऐका, हा अभंग सर्वांचा पाठ आहे. या अभंगाचा कधी कंटाळा आला का? सुंदर इथं रोज कीर्तनकार येण्याच्या अगोदर सुंदर ते ध्यान उभी बिटीवरी म्हटला जातो. कित्येकदा तुम्ही ऐकला जातो. कधीतरी या अभंगाचा कंटाळा आला का? कधीतरी कंटाळा आला का? जरा माफी मागून बोलू का? एखाद्या वेळेस या अभंगाला चाल लावणाऱ्याचा कंटाळा येतो. नाही असं नाही, म्हणून मी म्हटलं माफी मागून बोलू का, तुमच्याबद्दल नाही. एखाद्या वेळेस लोक म्हणतील, बसलेले लोक म्हणतील चाल बदला असं म्हणतील, पण अभंगच बदला असं मात्र कधी नाही. चालीमध्ये बदल होऊ शकतो पण अभंगाच्या शब्दामध्ये बदल होऊ शकत नाही. विठ्ठल विठ्ठल अभंगाच्या शब्दामध्ये बदल होत नाही. हे बाबांच्या मुखातलं लहानपणीचं एक वाक्य ऐकलेलं आहे. ललितकर बाबांच्या मुखातलं. मी खूप लहान होतो, देहूकर महाराजांच्या मठामध्ये त्यांचं भाद्रपद महिन्यामध्ये एकदा कीर्तन होतं. आणि त्या कीर्तनाला मला आठवते आजही, आवडे हे पंढरी तो अभंग त्यांनी घेतलेला होता. आणि मग लहानपणी असताना त्यावेळेस त्यांनी ते देहूकर मठामध्ये सांगितलं. मी तेव्हा लहान होतो, म्हणजे आता मोठा झालो म्हणजे फक्त दुसरं काहीच नाही, जाड झालो एवढंच आहे. बाबांच्या समोर मी तेवढाच आहे आणखीन. पण बाबांच्या मुखातलं वाक्य असं आहे की तुकाराम महाराजांचे जे शब्द आहेत, तुकाराम महाराजांची जी अक्षर आहेत ती तशीच पाहिजे. त्याच्यामधला कोणतंही अक्षर काढून जमत नाही आणि आपलं पदरचं अक्षर कधी त्याच्यात घालून जमत नाही. तुमच्या मुखातलं आणखीन एक वाक्य आहे की एखाद्याला वेलांटी पहिली असेल तर ती पहिलीच पाहिजे, दुसरी देऊन जमत नाही. आणि जर उकार पहिला असेल तर पहिलाच पाहिजे, दुसरा देऊन जमत नाही. आजही एक वाक्य फड परंपरेतलं मला आठवतं की वारकऱ्याच्या चाली म्हणत असताना जर तुकाराम महाराजांनी एखाद्या शब्दाला पहिली वेलांटी दिलेली असेल तर चाल म्हणताना स्वर सुद्धा रहस्वच निघाला पाहिजे, धीर निघून जमत नाही. इतकी सूक्ष्मता वारकऱ्याच्या चालीमध्ये सांभाळली जाते, इतकी सूक्ष्मता सांभाळली जाते. आणखीन एक वाक्य आहे, धाडस करून, त्याच काळातलं वाक्य, फक्त धाडस करून वाक्य बोलतो. एखाद्या वेळेस म्हणतोय वेदातले मंत्र म्हणणं सोपं आहे पण वारकऱ्याच्या चाली म्हणणं सोपं नाही. विठ्ठल विठ्ठल पहा तुम्ही पालखी सोहळ्यामध्ये चालताना आपल्या लक्षात येईल एखाद्या अभंगाला लावल्या वारकऱ्यांच्या चाली ऐकताना त्या चाली तशाच असतात, त्याच गोड. तिथं ज्या कोणत्या अभंगाला कोणती चाल लावावी त्या चाल लावल्यानंतर त्या अभंगातून सुद्धा नेमकं तुकाराम महाराजांना काय म्हणायचं आहे हे कळावं, हे प्रतीत व्हावं, अशी चाली असाव्या, असं भजन असावं. हे संप्रदायाच्या भजनाची खरी महती आपल्याला वारकरी चालीमध्ये दिसून येईल. मला पुढे बोलायचं आहे आपल्याला थोडासा या विचार संबंधाने. विचार मी का म्हणतोय, सुंदर ते ध्यान उभी विटीवर या अभंगाचा कधी कंटाळा नाही, कधीही याचा नाश नाही. रामकृष्ण हरी याचा कधीही नाश नाही म्हणून याला सत्य म्हणा. मी दोन अर्थ सांगितले. भेद नाही, परिच्छेद नाही, अभाव नाही म्हणून भगवंताच्या नामाला सत्य म्हणा. एक, भगवंताच्या नामाचा कधीही नाश नाही म्हणून भगवंताच्या नामाला सत्य म्हणा. दोन, आता तिसरं सांगतो, भगवंताच्या नामाबद्दलची गोडी प्रत्येक क्षणाक्षणाला वाढते आहे म्हणून याला सत्य म्हणा. नारदानी भक्ती सूत्रामध्ये प्रतिक्षण वर्धमानम असं सूत्र ठेवलेलं आहे. किंवा तुकाराम महाराजांचं स्पष्ट प्रमाण आहे, विटे ऐसे सुख नो हे भक्ती रस पुढता पुढते आस सेवावी हे पुढता पुढते आस सेवावी हे पुढता पुढते आस सेवावी हे पुढता पुढते आस विटे ऐसे सुख नो हे भक्ती रस पुढता
घेता पुढती आस सेवावी हे विटे ऐसे सुकनो हे भक्ती रस पुढता पुढती असं सेवावी हे किती जरी घेतलं तरी पुन्हा पुन्हा घ्यावं असं वाटतं. फक्त एक अभंग फक्त आपल्या समोर ठेवतो. याचे अर्थ नेमका अभंगात काय म्हणायचं आहे घरी गेल्यानंतर आवर्जून तो अभंग वाचा. एक अभंग फक्त समोर ठेवतो. नाम गोड पुरे कोड सकळही रसना येरा रसा विटे घेता घोटे अधिक हे अनिका रसे मरण गाठी येणे तुटी संसारे तुका मने आहार झाला हा विठ्ठल आम्हासी. या अभंगाची भाषा तुकाराम महाराजांची पहा तुम्ही. घेता घोटे अधिक हे दुसरं चरण असं आहे रसना येरा रसा विटे एक आणि घेता घोटे अधिक हे रसनिंद्रिय इतर रसाविषयी वीट निर्माण झाला. पण त्याच रसनिंद्रियाला भगवंताच्या नामाबद्दलची गोडी मात्र प्रत्येक क्षणाक्षणाला वाढायला लागली. याची कारण तुकाराम महाराजांनी लगेच तिसऱ्या चरणात दिलेली आहेत. रसना येरा रसा विटे का याचं कारण अनिका रसे मरण गाठी म्हणून आणि घेता घोटे अधिक हे का कारण येणे तुटी संसारे म्हणून. विठ्ठल विठ्ठल जाऊ द्या. सत्य आहे हे आपला विचार चाललाय. 3 अर्थ मी सांगितले. भेद नाही परिच्छेद नाही अभाव नाही म्हणून भगवंताच्या नामाला सत्य म्हणा. 1 नाश नाही म्हणून भगवंताच्या नामाला सत्य म्हणा. 2 प्रत्येक क्षणाक्षणाला गोडी वाढते आहे म्हणून भगवंताच्या नामाला सत्य म्हणा. 3 सत्य आहे. दुसरा शब्द सांगितलाय साच. साच या शब्दाचा अर्थ आहे चांगलं आहे. मराठी शब्दकोशामध्ये साच या शब्दाचा अर्थ चांगलं सांगितलं. नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले किंवा कीर्तन चांग होय अंग हरिरूप. भगवंताचं नाम साच आहे. सत्य आहे 1 साच आहे. 2 खरं आहे. महाराजांचं एक प्रमाण फक्त देतो. तुका म्हणे तूची खरा येर वाहुगा पसारा. भगवान खरा त्याचं नामही खरं. आणि सगळ्यात महत्वाचा 4था शब्द आहे बरं आहे. बरं आहे या शब्दाचा अर्थ आहे कोणत्याही पद्धतीची याला आडकाठी नाही कोणत्याही पद्धतीचा याला त्रास नाही म्हणून भगवंताचं नाम बरं आहे. सोपं आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची याला बरं म्हणा. मी आणखीन एक अर्थ सांगून पुढे जातो. याला बरं का म्हणायचं भगवंताच्या नामाला कारण नाम घेताना कोणत्याही पद्धतीची अडथळा किंवा कोणत्याही पद्धतीचा त्रास नाही कठीणता नाही. मी जो बोलतो आपल्याला राम असं म्हणताना काय कठीण आहे मला सांगा. राम शब्द उच्चार करायला फार त्रास लागतो का? फार काही कष्ट करावे लागतात का? नाही. आता ऐका राम म्हणण्याकरता फार कष्ट लागत नाही पण एकदा राम म्हटल्याबरोबर काय होतं राम म्हणता रामची होईजे पदी बैसोनी पदवी घेईजे आहे की नाही. महाराजांचं प्रमाण पहा. म्हणजे साधन फार सुलभ आहे आणि त्याचा परिणाम मात्र फार श्रेष्ठ आहे. राम म्हणायला फार वेळ लागत नाही पण याचा परिणाम मात्र काय आहे रामची होईजे. कुणीतरी विचारलं असं कसं काही शक्य आहे? रामाची होईजे परमात्माची होईजे. अहो परमात्माची होण्याकरिता वेदांत शास्त्र आम्हाला सांगतं तत्वम असी या महावाक्याचा आपल्याला उपदेश व्हावा लागेल. त्याच्याशिवाय परमात्मा स्वरूपता अहम ब्रह्मास्मी येत नाही. आणि मग तुम्ही तर म्हणायला लागला राम म्हणता रामाची होईजे हे कसं शक्य आहे? रामायणाने नाथ महाराजांनी फार गोड याला उत्तर दिलंय. नाथ महाराज सांगतात राम ही जी अक्षर आहेत की नाही हे हा जो शब्द आहे ना या शब्दाकडे लक्ष दे. या शब्दामध्ये 3 अक्षर आहेत. एक र अधिक अ अधिक म बरोबर राम. याच्यातला र म्हणजे काय याच्यातला अ म्हणजे काय आणि याच्यातला म म्हणजे काय. वेदांताच्या दृष्टीने उत्तर देत असताना नाथ महाराज असं सांगतात याच्यातला र म्हणण्यामध्ये तत्पद आहे म म्हणण्यामध्ये त्वम पद आहे आणि र आणि म च्या मध्ये असलेला अ हा असी पदाकडे घेऊन जातोय. म्हणजे तत्त्वम असी ही महावाक्याचा उपदेश आपल्याकडे व्हायचा असेल तर काय करा राम म्हणा. विठ्ठल विठ्ठल आपण विठ्ठल विठ्ठल सारखं म्हणतो. याच्यावर थोडा विचार करून पुढे जातो. सारखं विठ्ठल विठ्ठल आपण भजन करतो. विठ्ठल विठ्ठल या शब्दाचा अर्थ तरी काय? एक श्लोक सांगतो आपल्याला. शास्त्राने असा श्लोक सांगितलाय विकारो विधाथाय ठकारो नीलकंठहा लकारो लक्ष्मीकांतहा विठ्ठला भिदिनीयते. विधाता म्हणजे ब्रह्मदेव ठ नीलकंठ म्हणजे शंकर ल लक्ष्मीकांत म्हणजे विष्णू. ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचं एकत्रीकरण ज्या नावामध्ये आहे त्याला म्हणायचं विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल आमचे गुरुजी वैकुंठवासी बहुनी एक पाठामध्ये असताना अर्थ सांगितला तेवढा फक्त सांगून जातो. अर्थ सांगत असताना आमचे गुरुजी वैकुंठवासी भाऊ असं सांगायचे वि ठ आणि ल याच्यातला वि म्हणण्यामध्ये काय ठ म्हणण्यामध्ये काय आणि ल म्हणण्यामध्ये काय ते असं सांगायचे. वि म्हणजे विद म्हणजे ज्ञान. विद या धातूपासून ज्ञान. विद या शब्दाचा अर्थ ज्ञान. विद म्हणजे ज्ञान. ठ म्हणजे शून्य आणि ल लांती म्हणजे स्वीकारणं. वि ठ ल वि या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान.
ठ या शब्दाचा अर्थ आहे शून्य आणि ल या शब्दाचा अर्थ आहे स्वीकारणं. आता पुन्हा ऐका, वीच्या पुढं ठ आहे, ठच्या पुढं ल आहे. वीचा अर्थ झाला ज्ञान, ठचा अर्थ झाला शून्य, लचा अर्थ झाला स्वीकारणं. वीच्या पुढं ठ, ठच्या पुढं ल, तसं वीच्या खाली आहे ज्ञान, ज्ञानाच्या पुढचा शब्द आहे शून्य आणि शून्याच्या पुढचा शब्द आहे स्वीकारणं. ज्ञान शून्य स्वीकारणं याचा अर्थ काय? एखादा ज्ञान शून्य जरी आला तरी त्याचा सुद्धा जो स्वीकार करतो त्याला म्हणायचं विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराजांचं याला प्रमाण आहे, मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावूनी. कोणी कसाही आला असला तरी त्या सगळ्याचा उद्धार करण्याचं काम भगवान करतात, म्हणून त्याला विठ्ठल म्हणा असेही अर्थ सांगितले जातात. मुद्दा काय चालला होता आपला? बरं एवढ्यावर चाललं होतं. विठ्ठल म्हणणं बरं आहे, राम म्हणणं बरं आहे, कृष्ण म्हणणं बरं आहे. या दृष्टीने बरं या शब्दाकडे जरा पाहिलं तर सोपं आहे, कोणत्याही पद्धतीचे कष्ट नाहीत. भगवंताचं नाम सत्य आहे, भगवंताचं नाम साच आहे, भगवंताचं नाम खरं आहे, भगवंताचं नाम बरं आहे.